नमस्कार. डी.एम.ईर नर्सिंग परीक्षेच्या तयारीबद्दलच्या या खास विश्लेषणामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. ही परीक्षा खरं तर अनेकांसाठी एक मोठं आव्हान असतं, पण योग्य रणनीती वापरली ना तर यात नक्कीच यशस्वी होता येतं. आज आपण असाच एक सिद्ध प्रोटोकॉल पाहणार आहोत जो आपल्याला यशाच्या अगदी जवळ घेऊन जाईल. चला तर मग सुरुवात करूया. आपल्या सगळ्या तयारीचा पाया एका साध्या पण महत्त्वाच्या विचारावर अवलंबून आहे. पाया भक्कम तर इमारत भक्कम. याचा सरळ सरळ अर्थ आहे की योग्य दिशेने आणि स्मार्ट पद्धतीने तयारी करणं खूप गरजेचं आहे. सध्या आपला अभ्यासाचा टच आहे आणि हीच ती योग्य वेळ आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे हार्डवर्क नाही तर स्मार्ट वर्क आपल्याला इतरांपेक्षा पुढे नेणार आहे. आपल्या प्रोटोकॉलमधला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे परीक्षेला व्यवस्थित समजून घेणं. कोणताही अभ्यास सुरू करण्याआधी आपल्याला परीक्षेचं स्वरूप आणि तिचा अभ्यासक्रम काय आहे हे माहीत असायलाच हवं, नाही का? जसं म्हणतात ना, लढाईचं मैदानच जर माहीत असेल तर जिंकणं खूप सोपं होऊन जातं. चला आता हा अभ्यासक्रम नेमका आहे तरी काय ते समजून घेऊया. इथे दोन मुख्य स्तंभ आहेत. पहिला आहे टेक्निकल, म्हणजेच आपलं कोर नर्सिंग, जो आपल्या तयारीचा आत्मा आहे असं समजा. आणि दुसरा स्तंभ आहे नॉन टेक्निकल विषय, जे आपल्याला मेरिट लिस्टमध्ये वरचं स्थान मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर बघा, टेक्निकलमध्ये ॲनाटॉमी, MSN, पीडियाट्रिक्स सारखे आपले मुख्य विषय येतात. आणि दुसऱ्या बाजूला आहेत नॉन टेक्निकल विषय, म्हणजे मराठी व्याकरण, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान. एक गोष्ट पक्की आहे, यश मिळवायचं असेल तर या दोन्ही बाजूंवर आपली पकड मजबूत असायलाच हवी. अभ्यासक्रम तर समजला. आता पुढचा टप्पा येतो तो म्हणजे अभ्यासाची योग्य रणनीती ठरवण्याचा. एकाच वेळी सगळे विषय वाचायला घेतले की हमखास गोंधळ उडतो. म्हणूनच आपण एक खास विनिंग कॉम्बो स्ट्रॅटेजी पाहणार आहोत, जी अभ्यासात एक परफेक्ट बॅलन्स साधायला मदत करेल. तर हा आहे तो कळीचा मुद्दा. या स्ट्रॅटेजीचा नियम अगदी साधा आणि सोपा आहे. रोज टेक्निकल विषय म्हणजे नर्सिंग हे तर वाचायचंच आहे, पण गोंधळ टाळण्यासाठी त्यासोबत फक्त आणि फक्त एक नॉन टेक्निकल विषय जोडीला घ्यायचा. यामुळे होतं काय की अभ्यासात एक अचूक समतोल साधला जातो. याचं एक सोपं उदाहरण बघूया, म्हणजे अजून स्पष्ट होईल. समजा काही दिवस आपण नर्सिंगसोबत मराठी व्याकरणाचा अभ्यास केला. आता तो विषय पूर्ण झाला की नर्सिंगसोबत गणित घ्या, त्यानंतर बुद्धिमत्ता आणि मग सामान्य ज्ञान. अशा प्रकारे एका वेळी एकाच जोडीवर लक्ष दिलं की अभ्यास जास्त प्रभावीपणे होतो. ओके, स्ट्रॅटेजी तर ठरली, पण आता रोजच्या रोज प्रत्यक्ष तयारी कशी करायची त्याकडे वळूया. वेळ, नोट्स आणि सराव हे 3 घटक आपल्या यशाचा खरा पाया आहेत. चला बघूया हे प्रत्यक्षात कसं करायचं. वेळेचं नियोजन हे प्रचंड महत्त्वाचं आहे. प्रत्येक नॉन टेक्निकल विषयासाठी ना एक 7-8 दिवसांचं चॅलेंज घ्या. जो विषय हातात घ्याल तो 7 ते 8 दिवसात संपवायचाच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नर्सिंगचा अभ्यास समांतरपणे चालूच ठेवायचा आहे. जसजसा एक विषय संपत जाईल तसतसा आपला आत्मविश्वास आपोआप वाढत जाईल. प्रभावी रिव्हिजनची गुरुकिल्ली आहे स्वतःच्या नोट्स काढणं. याचे काही सोपे नियम आहेत. 1. दुसऱ्यांच्या नोट्सवर अजिबात अवलंबून राहायचं नाही. 2. स्वतःच्या भाषेत आपल्याला समजतील असे सोपे बुलेट पॉइंट्स काढायचे. आणि 3. या नोट्स फक्त आपल्यासाठी आहेत, त्या आपल्याला समजल्या की झालं. फक्त थेअरी वाचून काहीच उपयोग नाही, हे अगदी मनावर बिंबवून घ्या. नियम सोपा आहे. कोणताही टॉपिक वाचून झाला की लगेच 1-2 दिवसांत त्यावरचे MCQ सोडवायचेच. सोबतच मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण नक्की करा. त्याने प्रश्नांची काठिण्य पातळी आणि TCS/IBPS पॅटर्न कसा असतो याचा अंदाज येतो. चला आता आपण तयारीच्या अगदी शेवटच्या आणि निर्णायक टप्प्याकडे आलो आहोत. आपण जे काही वाचलं आहे ते लक्षात ठेवण्यासाठी आणि परीक्षेच्या दिवशी आपला आत्मविश्वास टिकून ठेवण्यासाठी उजळणी आणि मॉक टेस्ट खूप खूप महत्त्वाचे आहेत. आता पाहूया आपली व्हायटल स्टार्ट्स चेकलिस्ट. आठवड्यातून 1 दिवस फक्त आणि फक्त रिव्हिजनसाठी बाजूला ठेवा. त्या दिवशी आठवडाभर काय अभ्यास केला याचं आत्मपरीक्षण करा. कुठे अडचण येते, कोणते टॉपिक्स विसरतोय हे ओळखून त्यावर पुन्हा काम करा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यावर भर द्या. बरं, आपण आत्तापर्यंत कितीतरी टप्पे पाहिलेत, अभ्यासक्रम समजून घेण्यापासून ते रिव्हिजन करण्यापर्यंत. पण या सगळ्याला एकत्र बांधणारा तो एक मास्टर फॉर्म्युला नेमका कोणता आहे, ज्यामुळे यश 100% निश्चित होऊ शकतं? काय वाटतं? आणि हा आहे तो 100% यशाचा फॉर्म्युला. आधी विषय समजून घेऊन वाचा, त्यानंतर त्याची उजळणी करा आणि मग उजळणी करतानाच त्यावर आधारित MCQ सोडवा. हे एक चक्र आहे. हे चक्र जर आपण सातत्याने फॉलो केलं ना तर सिलेक्शन 100% पक्क समजा.
अभ्यास आणि रणनीती इतकंच महत्वाचं आहे ते म्हणजे आपली मानसिकता. परीक्षेच्या तयारीच्या काळात जो ताणतणाव येतो तो कसा हाताळायचा हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. नाहीतर ऐनवेळी सगळा गोंधळ होतो. ही आहे आपली माइंडसेट फर्स्ट एड किट. अभ्यासाच्या प्रेशरला तोंड देण्यासाठी हे मानसिक प्रथमोपचार साहित्य आपल्याकडे असायलाच हवं. चला पाहूया यात काय काय आहे. हे 4 मंत्र नेहमी लक्षात ठेवायचे. 1. आनंदी आणि उत्साही राहायचं. 2. जेव्हा आपला अभ्यास ठरलेल्या प्लॅननुसार होतो तेव्हा ताण आपोआप नाहीसा होतो. 3. स्वतःवर ठाम विश्वास ठेवा की येस आय कॅन डू इट. आणि सगळ्यात महत्त्वाचं 4. सातत्य. रोज थोडा का होईना पण अभ्यास झालाच पाहिजे. तर ही आहे DMER परीक्षेत यश मिळवण्याची संपूर्ण रणनीती. एक गोष्ट लक्षात ठेवा, योग्य तयारी असेल तर DMER परीक्षेत यश मिळवणं अजिबात कठीण नाही. आजच या पॅटर्ननुसार अभ्यासाला सुरुवात करा आणि आपल्या ध्येयाकडे पूर्ण आत्मविश्वासाने वाटचाल करा. खूप खूप शुभेच्छा.